जय हिंद मित्रांनो, आपल्या शिवार्थ डे क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये MPSC ग्रुप सी जी की पूर्वपरीक्षा आपल्याला आगामी ऑक्टोबर महिन्यामध्ये 25 ऑक्टोबरला होत आहे, त्या अनुषंगाने आपण राज्यशास्त्र या घटकातील महत्त्वाचे काही प्रश्न पाहणार आहोत, जे आपल्याला हमखास विचारले जातील असे अतिसंभाव्य प्रश्न असतील. तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे या ठिकाणी, खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? तर एक, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष होते. तर हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यानंतर संविधान सभेचे कायदेशीर घटनात्मक सल्लागार म्हणून BN राव यांची निवड झाली होती. हे सुद्धा विधान बरोबर आहे. संविधान सभेचे चिन्ह वाघ होते. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, वाघ नव्हते तर ते हत्ती हे संविधान सभेचे प्रतीक होते. लक्षात घ्या, हत्ती हा प्राणी संविधान सभेचं चिन्ह होतं. त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी संविधान सभेने 22 जुलै 1947 रोजी भारताच्या राष्ट्रध्वजाला मान्यता दिली. तर या ठिकाणी हे सुद्धा विधान बरोबर आहे. म्हणजे चूक विधान हे आहे, म्हणजेच की आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे. लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण बघा, हाही प्रश्न बरेच वेळेस आलेला परीक्षेमध्ये. त्याच्यानंतर हा सुद्धा आलेला आहे. लक्षात घ्या. आणि हाही प्रश्न आलेला आहे. त्याच्यामुळं आपल्याला बघा, हे सर्वच्या सर्व विधानं लक्षात घ्यायची आहेत. त्याच्यानंतर जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. महत्त्वाचा प्रश्न आहे की मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या देशाच्या घटनेतून भारतीय घटनेत घेतली आहेत? तर मार्गदर्शक तत्त्वांचा जर आपण विचार केला तर भारतीय राज्यघटनेमध्ये बघा, विभाग 4 मध्ये याचा समावेश करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. विभाग 4. त्याच्यानंतर कलम बघा 36 ते 51 मध्ये आपल्याला हे महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे पाहायला मिळतात. आणि मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या देशाच्या घटनेतून घेण्यात आलेली आहेत? तर बघूया आपण. 1 अमेरिका, 2 फ्रान्स, 3 आयर्लंड, 4 ब्रिटन. तर या ठिकाणी ही जी काय मार्गदर्शक तत्त्व आहेत ती आयर्लंड या देशाच्या घटनेतून घेण्यात आलेली आहेत. आणि हे मार्गदर्शक तत्त्वे लक्षात घ्या, पोलीस राज्यव्यवस्थेऐवजी महत्त्वाचं म्हणजे कल्याणकारी राज्यव्यवस्था स्थापन करण्याचा प्रयत्न करतात. हेही लक्षात घ्या. अमेरिकेकडून आपण मूलभूत हक्क घेतले होते. त्याच्यानंतर बघा, उपराष्ट्रपती हे पद घेतलेलं होतं. महाभियोग प्रक्रिया घेतलेली होती आपण अमेरिकेकडून. न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य घेतलेलं होतं. ह्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत, आपण अमेरिकेकडून घेतलेल्या होत्या. फ्रान्सकडून आपण गणराज्य, त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजेच की आपल्या उद्देशपत्रिकेमध्ये असणारे समता, बंधुता, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी काही मूल्ये आहेत ही सुद्धा आपण फ्रान्स या देशाच्या घटनेतून घेतलेली आहेत. त्याच्यानंतर ब्रिटनकडून आपण संसदीय शासन पद्धती घेतलेली होती. तसेच महत्त्वाचं एकेरी नागरिकत्व घेतलेलं होतं. द्विग्रही कायदेमंडळ आपण ब्रिटनकडूनच घेतलेलं होतं. कायदा करण्याची पद्धतीसुद्धा आपण ब्रिटनकडूनच घेतलेली होती. तर महत्त्वाचे हे पॉईंटसुद्धा आपल्याला बघा परीक्षेमध्ये विचारले जातात. त्याच्यानंतर महत्त्वाचं कॅबिनेट व्यवस्थासुद्धा आपण ब्रिटनकडून घेतलेली होती. बघूया आपण पुढचा प्रश्न आहे महत्त्वाचा. बघा, या ठिकाणी राष्ट्रपतीची निवडणूक पद्धतसुद्धा आपण आयर्लंडकडून घेतलेली आहे बरं का, हे सुद्धा इथं लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. या ठिकाणी मूलभूत कर्तव्याचा समावेश भारतीय घटनेत कोणत्या देशाच्या घटनेतून केला आहे? तर बघा, या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की मूलभूत कर्तव्य जर आपण लक्षात घेतली तर भारतीय राज्यघटनेमध्ये 42वी घटना दुरुस्ती झालेली होती महत्त्वाची, जी की 1976ची घटना दुरुस्ती होती. या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्य भारतीय घटनेमध्ये समाविष्ट केलेली होती. तर मूलभूत कर्तव्य सध्या किती आहेत? तर 11 मूलभूत कर्तव्ये आहेत. तर त्यामध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश भारतीय घटनेत कोणत्या देशाच्या घटनेतून केला आहे? तर 1 जर्मनी, 2 कॅनडा, 3 रशिया, 4 दक्षिण आफ्रिका. तर योग्य उत्तर काय असणार आपलं? पर्याय क्रमांक 3 रशिया. रशिया या देशाच्या घटनेतून आपण समाजवाद सुद्धा स्वीकारलेला पाहायला मिळतो आपल्याला. लक्षात घ्यायचं आहे, समाजवाद सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रामध्ये न्याय प्रस्थापित होणं म्हणजे समाजवाद. तर या ठिकाणी जर्मनी आहे, आपण आणीबाणी घेतलेली होती. कॅनडाकडून आपण बघा राज्यपाल, केंद्राचा प्रतिनिधी म्हणून राज्यपाल हे पद महत्त्वाचं बघा, किंवा प्रभावी केंद्राचं बघा संघराज्य महत्त्वाचं, हे सुद्धा म्हणजे की या ठिकाणी
केंद्राला जादा अधिकार आपल्याला पाहायला मिळतात. ही सुद्धा एक तरतूद आपण कॅनडाकडून घेतलेली होती. त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिकेकडून आपण घटना दुरुस्ती घेतलेली होती. लक्षात असू द्या, यावरती प्रश्न आहे. आणि मूलभूत कर्तव्याचा समावेश बघा भारतीय घटनेमध्ये करण्यासंदर्भात एक समिती होती. कोणती समिती आहे तर सरदार सुवर्णसिंग समिती आहे. या समितीचं नावसुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं. बघा सरदार सुवर्णसिंग समिती, जी की महत्त्वाची समिती आहे. सरदार सुवर्णसिंग समिती महत्त्वाची आहे या संदर्भात. आणि यामध्ये जी की कलम आहे आपल्या मूलभूत कर्तव्याशी संबंधित, तर ते कोणतं आहे तर 51A या कलमामध्ये तरतूद पाहायला मिळते. त्याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत. या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे, आम्ही लोक हा शब्दप्रयोग भारतीय घटनेच्या सरनाम्यामध्ये कोणत्या देशाच्या घटनेतून घेतला आहे तर आम्ही लोक हा शब्दप्रयोग बघूया आपण पर्याय: ब्रिटन, रशिया, अमेरिका, जपान. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर अमेरिका. लक्षात घ्या, या ठिकाणी जगामध्ये जर आपण बघितलं तर सर्वात प्रथम अमेरिका या देशाच्या घटनेमध्ये सरनामा आपल्याला पाहायला मिळतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही लोक हा शब्दप्रयोगसुद्धा आपण अमेरिकेच्या घटनेतून आपल्या भारताच्या घटनेमध्ये समाविष्ट केलेला आहे. सरनामा आपल्याला माहिती आहे. आपला जो काय सरनामा यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर पुढे आपल्याला सरनाम्यावरती कसे प्रश्न आहेत ते बघूया आपण. त्याच्यानंतर बघूया आपण पुढचा प्रश्न महत्त्वाचा: भारतीय घटनेच्या सरनाम्यामध्ये आतापर्यंत किती वेळा घटना दुरुस्ती केली आहे तर आपला जो काय भारतीय राज्यघटनेतला सरनामा आहे यामध्ये बघा, लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 1, 2, 2, 3, 3, 4, 5. तर आतापर्यंत फक्त एकदाच घटना दुरुस्ती झालेली आहे सरनाम्यामध्ये. आणि ती घटना दुरुस्ती कोणती आहे तर 42वी घटना दुरुस्ती आहे. 42वी घटना दुरुस्ती 1976. लक्षात घ्या. त्याच्यानंतर आणि या घटना दुरुस्तीला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन या नावानं सुद्धा ओळखतो. लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपल्याला बघा प्रश्न या ठिकाणी बघा, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, एकात्मता किंवा अखंडता हे शब्द भारतीय घटनेतील सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले होते. समाजवाद, त्याच्यानंतर धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता. त्याच्यानंतर आपल्याला बघा या ठिकाणी सरनाम्यामध्ये जे काय असणारे मूल्य आहेत त्यांचा क्रम कसा आहे नेमका. सुरुवातीला न्याय आहे, नंतर स्वातंत्र्य, नंतर समता आणि बंधुता. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता असा हा क्रम पाहायला मिळतो आपल्याला. प्रश्न यावरती आहे या परीक्षेमध्ये. त्याच्यानंतर बघा 13 डिसेंबर 1946 रोजी जे की उद्देशपत्रिकेचा ठराव संविधान सभेत मांडणारे कोण होते. बघा 13 डिसेंबर 1946 रोजी उद्देशपत्रिकेचा ठराव संविधान सभेमध्ये मांडण्याचं काम झालं होतं. तर हे काम कोणी केलं? 1 सरदार वल्लभभाई पटेल, 2 पंडित जवाहरलाल नेहरू, 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 4 मौलाना आझाद. पर्याय क्रमांक 2 पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बघा उद्देशपत्रिकेचा ठराव संविधान सभेमध्ये कधी तर 13 डिसेंबर 1946 रोजी मांडलेला होता. आणि या उद्देशपत्रिकेच्या ठरावाला जी काय संविधान सभेनं मान्यता दिली ती कधी तर लक्षात घ्या 22 जानेवारी 1947 रोजी ही मान्यता दिलेली पाहायला मिळते आपल्याला. हाही प्रश्न महत्त्वाचा बनतो. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे, भारतीय घटनात्मक विकासाची सुरुवात कोणता कायदा मानला जातो. तर या ठिकाणी बघा आपल्या घटनात्मक विकासाची एक सुरुवात मानला जाणारा हा कायदा महत्त्वाचा आहे. तर पर्याय 1 रेग्युलेटिंग ॲक्ट 1773, ज्याला आपण नियामक कायदा 1773ही म्हणतो. त्याच्यानंतर आहे महत्त्वाचं भारतविषयक कायदा 1858, मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909, मोर्ले किंवा मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड सुधारणा कायदा 1919. तर या ठिकाणी बघा रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 नुसार भारतीय घटनात्मक विकासाची सुरुवात झालेली दिसून येते. रेग्युलेटिंग ॲक्ट जो की महत्त्वाचा ठरला, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या मनमानी भ्रष्ट कारभारावर नियंत्रण मिळविणं हा या रेग्युलेटिंग ॲक्ट 1773चा उद्देश होता. आणि यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल बनला.
आणि त्याला मदत करण्यासाठी 4 सदस्यांचं एक संचालक मंडळ बी निर्माण करण्यात आलं. महत्त्वाचं सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली कलकत्त्यामध्ये 1774 याच कायद्यानुसार दर 20 वर्षांनी सुधारणा कायदा पास करण्याची तरतूद या ठिकाणी करण्यात आली होती. या ॲक्टमध्ये लक्षात असू द्या IMP ॲक्ट असणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी बघा कोणत्याही प्रकारचं बक्षीस असेल किंवा लाच असेल किंवा कोणत्याही प्रकारची देणगी स्वीकारायची नाही, अशा प्रकारची ही तरतूद या ठिकाणी करण्याचं काम झालेलं होतं. तर महत्त्वाचा ॲक्ट असणार आहे रेग्युलेटिंग ॲक्ट 1773. पुढे त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत या ठिकाणी संविधान सभेमध्ये मुंबई प्रांतातून किती सदस्य होते. तर संविधान सभेमध्ये बघा किती सदस्य आपल्या मुंबई प्रांतातून होते, तर बघूया आपण. 1 55 2 56 36 त्याच्यानंतर 3 21 4 8. तर या ठिकाणी मुंबई प्रांतातून 21 सदस्य बघा आपल्या संविधान सभेमध्ये पाहायला मिळतात गेलेले. त्याच्यामध्ये सर्वाधिक सदस्य बघा संयुक्त प्रांताचे होते. संयुक्त प्रांत म्हणजे आजचा उत्तर प्रदेश. लक्षात घ्या संयुक्त प्रांताचे किती सदस्य होते, तर 55 सदस्य होते सर्वाधिक सदस्य. 36 होते ते मद्रासचे होते, मद्रास प्रांताचे 36 सदस्य होते. त्याच्यानंतर 8 सदस्य सर्वात कमी सदस्य कोणत्या प्रांतातून होते आपल्या संविधान सभेवर, तर आसाममधून होते आणि ते किती होते 8 होते. हे सुद्धा इथं लक्षात घ्या. तर 21 होते ते आपल्या मुंबई प्रांतातून होते. त्याच्यानंतर बघा संविधान सभेमध्ये जी की कॅबिनेट मिशननुसार संविधान सभेची सदस्य संख्या होती ती किती होती, तर 389 होती कॅबिनेट मिशननुसार. लक्षात घ्या 1946चं कॅबिनेट मिशन किंवा त्याला आपण त्रिमंत्री योजना म्हणतो. तर बघा मग भारताच्या स्वातंत्र्यानंतरची काय बघा या ठिकाणी आपल्या भारतीय संविधान सभेचे सदस्य होते ते किती होते 299 सदस्य होते. लक्षात असू द्या यावरती प्रश्न परीक्षेमध्ये येतो. त्याच्यामध्ये मग ब्रिटिश प्रांतातून किती सदस्य होते, तर त्या ठिकाणी 229 सदस्य ब्रिटिश प्रांतामधून होते आणि 70 सदस्य संस्थानिकांचे होते. हे लक्षात घ्या या 299मध्ये. त्याच्यानंतर आपल्याला बघा एकूण महिला सदस्य किती होत्या संविधान सभेमध्ये, तर 15 महिला सदस्य होत्या. हे सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्या. महात्मा गांधी आणि बॅरिस्टर मोहम्मद अली जिना हे दोघे जे काय बघा संविधान सभेचे सदस्य नव्हते. बॅरिस्टर जिना आणि महात्मा गांधी संविधान सभेचे सदस्य नव्हते. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या संदर्भात प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्ष होते. 1 सुकाणू समिती, 2 अर्थविषयक समिती, 3 राष्ट्रध्वज विषयक समिती आणि 4 संघराज्य घटना समिती. या ठिकाणी अध्यक्ष नव्हते असा प्रश्न या ठिकाणी बघा या ठिकाणी होते हा शब्दप्रयोग आपण बाजूला काढूया थोडासा. आणि नव्हते तर कोणत्या समितीचे ते म्हणजे की अध्यक्ष नव्हते, तर लक्षात घ्या पर्याय क्रमांक 4 संघराज्य घटना समितीचे ते अध्यक्ष नव्हते. पंडित जवाहरलाल नेहरू बघा या ठिकाणी या समितीचे अध्यक्ष पाहायला मिळतात आपल्याला. पंडित जवाहरलाल नेहरू. महत्त्वाचं आहे की या ठिकाणी सुकाणू समिती आहे, अर्थविषयक समिती आहे आणि राष्ट्रध्वज विषयक समिती आहे. याचे अध्यक्ष मात्र डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. लक्षात असू द्या. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी महत्त्वाचं म्हणजेच की असेच जे की एक एक्सप्लेन करणारे जे काही व्हिडिओ आहेत आपल्या म्हणजे की MPSCच्या प्रश्नांचे ते आपण इथून पुढे सुद्धा पाहत राहणार आहोत. तसेच महत्त्वाचं म्हणजेच की आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करून व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.